धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया, अत्रीची अनुसूया गरोदर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिने पूर्ण तिथी, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, गुरुतो वासर उत्सव काळ, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिने पूर्ण तिथी, एका जनार्दनी पूर्णावतार, एका जनार्दनी पूर्णावतार, निर्गुण निराकार आकारले, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिने पूर्ण तिथी, विठाला विठाला धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया, अत्रीची अनुसूया गरोदर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिने पूर्ण तिथी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुम्हा ज्ञानवृद्ध वैवृद्ध सज्जन भाविकांच्या सेवेकरता निवडलेला अभंग, समाधीधन माऊली ज्ञानराजांच्या सेवेकरता निवडलेला अभंग, ज्ञानेशप्रिय पंचावतारी संत जगद्गुरु श्री संत तुकोबरा यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग, दत्त भगवान परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला अभंग नवे त्या भगवान परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला अभंग की ज्या भगवान परमात्म्याची या जगावरती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती आहे बरं का. आपल्या शक्तीचं वर्णन करत असताना श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा स्वतः सांगतो आणि मीही नेहमी सांगत असतो, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरत प्रभुव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हले, जो जगाते चाडिता. पर्वते वैसकान संडावी, समुद्रे रेखान वलंडावी, या सर्वस्व भूते भावी, ही आज्ञा माझी. वृक्षाची पाने हली ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. पावनती भासती पंचानना समान, तया श्रोत्याचे आचरणिदान साष्टांग नमन करीत असो. मज दिसतसे परम विख्यात तो जान ब्रह्मयाचा सुतो. नारद जान नाम तितिक्षो, तयाची आचरणी नमनगा. आता गान गंधर्व देवता, कोकिळ कंठ स्वरा राका. जी कीर्तने वैवासित लोका, तयाची आचरणी नमनगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. असो नसो भावालो तुझी आठाया, आलो तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. असो नसो भावालो तुझी आठाया, आलो तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे तुझ्याकडे पंढरी राया. असो नसो भावालो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. असो नसो भावालो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे तुझ्याकडे पंढरी राया. कृपा दृष्टी पाहे तुझ्याकडे पंढरी राया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय नमो हरी.
समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुनवन्ति दिव्ये स्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदेर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तन विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः तिन शिरे सहाहत तिन शिरे सहाहत तया माझे दंडवत 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 तीन सिरे सहा हात तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तीन शिरे तया माझे दंडवत तया माझे दंडवत दत्त नाम नहीं आवेगा दत्त नाम नहीं आवेगा अवधूत नाम नहीं आवेगा तेरा कैसा गुजारा होवेगा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठाला विठाला धरी अवतार विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया अत्रीचे अणुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिने पूर्णते प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुम्हा ज्ञानवृद्ध वयवृद्ध सज्जन भाविकांच्या सेवेकरता निवडलेला अभंग भगवान दत्तात्रयांच्या सेवेकरता निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय आणि एक विलक्षण स्वरूपाचा अभंग या कीर्तन रूपी निरूपणाकरता निवडला आहे विठाला हो या अभंगाच्या माध्यमातून शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी भगवान दत्तात्रयाचा अवतार या मृत्यू लोकामध्ये कोणत्या कारणाने झाला ऐका या मृत्यू लोकामध्ये येऊन त्यांनी नेमकं कुठल्या प्रकारचं कार्य केलं कोण्या पद्धतीने केलं आणि दुसरी गोष्ट ज्या परमपवित्र तिथीवरती सुंदर प्रकारच्या नक्षत्रावरती त्या भगवान दत्तात्रयाचा अवतार झाला त्या संपूर्ण नक्षत्राची त्या तिथीचं वर्णन करणारा अभंग हा कीर्तन रूपी निरूपणा करता निवडला आहे विठाला आता या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्याचा असतो प्रत्येक भक्ताचं ते कर्तव्य असतं किम कारणम तुम्हाला माहीतच आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व या आपल्या काळेवाडीतील ग्रामस्थ मंडळींच्या अथक परिश्रमातून आमचे परममित्र असणारे माझ्यावरती नितांत ज्यांचं प्रेम आहे संगीत प्रिय बरं का वास्तविक पाहता नवीन कीर्तनकार आहेत पण चांगल्या जुन्या कीर्तनकारालाही लाजवतील असं सुंदर प्रकारचं वक्तृत्व ज्यांचं आहे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे श्री हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज माटे यांच्या माध्यमातून त्यांचे पिताश्री असतील माटे गुरुजी असतील त्यांचे बंधुराज असतील तसंच ही संपूर्ण भक्तगण वृंद इथं जमलेले या सर्वांच्या अट्टहासामुळे ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली म्हणून जसा मला भगवान परमात्मा बुद्धी देईल तशी सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेल विठाला
तसं पाहिलं तर मोठमोठ्याल्या तालमीमध्ये कुस्ती खेळायची सवय बरं का मला. पण तरी सुद्धा अनुकूल वातावरण जरी नसलं तरी तुम्ही ऐकणारे श्रोते चांगले आहात बरं का. आणि म्हणून अगदी 1 तासभर या अभंगावरती संपूर्णतः निरूपण आपल्या समोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न भगवान दत्तात्रयाच्या जन्माची कथा सांगून करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्या निमित्ताने ज्यांच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून पुन्हा परत YouTube वरती सर्व प्रेक्षक मंडळी तिथेही सुंदर प्रकारचे जे काही महाराष्ट्रातील भक्तगण वृंद आहेत ते श्रवण करणार आहेत त्या कीर्तनाला, ते आमचे श्री हरिभक्तीपरायण गंभीर महाराज अवचार यांचे बंधू, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय अवचार महाराज हे देखील इथं उपस्थित झालेले आहेत. इथं पुन्हा परत सर्व टाळकरी वृंदामध्ये आमचे आदरणीय सुद्रीक नाना आहेत, इकडून कृष्णा महाराज आहेत, खाली आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू सावंत महाराज आहेत, आमचे इकडे भगीरथ महाराज आहेत, पेटी मास्तर आहेत, इकडे सगळे बसलेले जे काही तुम्ही भक्तगण वृंद यांच्या माध्यमातून हा सुंदर प्रकारचा आपला चालत असलेला 24वा भगवान दत्तात्रयाच्या प्रागट्यकरणाचा किंवा जन्म उत्सवाचा किंवा जयंती उत्सवाचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा. विठ्ठल हो, म्हणून बाकी काही बोलण्यामध्ये मी वेळ माझा घालवणार नाही. माझ्याकडे राहिलेच फक्त हातामध्ये फक्त 1 तास राहिला आणि महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून फिरत असताना टायमिंगचा अतिशय बांधलेला माणूस म्हणून मला ओळखलं जातं बरं का, वक्ता म्हणून ओळखलं जातं. तुम्ही म्हणाल महाराज एवढं कसं काय तुम्ही तंतोतंत टायमामध्येच कीर्तन सुरू करता आणि सोडवता, याच्या पाठीमागचे कारण आहेत बरं का. एका गावामध्ये मी कीर्तन करण्याकरता गेलो बरं का बाबा, एका गावामध्ये कीर्तन करण्याकरता गेलो, तिथं तुमच्यासारखे चांगले ऐकणारे श्रोते जण मंडळी बसलेले होते. ऐका, पुन्हा परत सुंदर प्रकारचं वातावरण होतं आणि त्या वातावरणामध्ये बघता बघता बोलता बोलता 2 तास कुणीकडे निघून गेले माझ्याकडून मला कळालं नाही. बघता बघता मी 3 तास कीर्तन केलं पण कोणीही कीर्तनामधून जागची जागा सोडत नव्हतं बरं का. पण 4 तास ज्यावेळेस कीर्तन ते चाललं, शेवटी एक म्हातारे बाबा बसलेले होते, ते उठले आणि उठल्याच्या नंतर हातामध्ये काठी टेकवत 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 इकडच्या बाजूने आले पुरुष मंडळीच्या. आता मला वाटलं एखाद्या वेळेस घराची जी चावी आहे ती इकडे तिकडे शोधत असतील म्हणून आले असतील. पुन्हा परत महिला मंडळींच्या बाजूने आले, मला वाटलं आजीबाईला शोधत असतील महिला मंडळीमध्ये. पुन्हा परत ते फिरले पुरुषांच्या बाजूने आले, मला बोलण्यामध्ये विक्षेप व्हायला लागला आणि मी न राहून त्यांना प्रश्न विचारला. म्हटलं का हो बाबा, मी मगापासून बघतोय तुम्ही सारखं इकडून तिकडं इकडं सारखं फिरतात, नेमकं काय कारण आहे? ते म्हणे तुझं कीर्तन चालू दे रे, तुला ज्याने कीर्तनाची तारीख दिली का मी त्याला पाहतोय. विठ्ठल म्हणून तेव्हापासून मी कीर्तन हे वेळेतच सोडवतो बरं का. कितीला जरी सुरू झालं तर मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. अगदी वेळेत 7ला म्हणजे 7ला मी भगवान दत्तात्रयाचा सुंदर प्रकारचा जयंती उत्सव इथं साजरा करणारे, अजिबात शंका करायची नाही. फक्त 1 तासभर एकाग्र चित्त करून अभंगाच्या चिंतनाकडे लक्ष द्यायचंय. आपल्या या परमपवित्र भूमीमध्ये, मी पवित्र भूमी का म्हणतो, कारण भूमी ही 3 प्रकाराने पवित्र असते बरं का. ऐका, भूमी ही 3 प्रकाराने पवित्र असते. ज्या भूमीला स्वतः संतांचं अधिष्ठान असतं ती भूमी एका अर्थाने पवित्र असते. ऐका, ज्या भूमीला स्वतः भगवान परमात्म्याचं अधिष्ठान असतं ती भूमी एका अर्थाने पवित्र असते. आणि ज्या भूमीच्या माध्यमातून अखंड नाम संकीर्तन होतं महाराज, ज्या भूमीवरती, त्या भूमीला खऱ्या अर्थाने पवित्र म्हणण्याची वहिवाट आणि प्रथा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. इथं जर पाहिलं तर स्वतः भगवान दत्तात्रयाचं अधिष्ठान आहे, स्वतः भोलेबाबांचं अधिष्ठान आळंदी क्षेत्रामध्ये, आळंदीच्या परिसरातलीच ही भूमी आहे म्हणून पवित्र आहे. दुसरी गोष्ट, समाधीचे राजे, अलंकापूर निवासी संत वाङ्मयाचे थोर उपासक, योग्यांचे शिरोमणी, साधकांचे मायबाप, आम्हासारख्या दीन जनाची आई, या समस्त जगताची माता माऊली ज्ञानोबराय, त्या माऊली ज्ञानोबरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा संपूर्ण पंचक्रोशीतील संपूर्ण भूमीचं काय आहे महाराज, सुंदर प्रकारची भूमी आहे. म्हणून त्यांच्याही पदस्पर्शाने झालेली पावन ही भूमी आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आळंदी असू द्या, आळंदीचा परिसर असू द्या, अखंड त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून होतं, म्हणून त्याही अर्थाने परमपवित्र भूमी आहे. म्हणून अशा या परमपवित्र भूमीमध्ये भगवान दत्तात्रयाच्या अधिष्ठानावरती आज भगवान दत्तात्रयाच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आपण एकत्रित आलेलो आहोत. जसा मला भगवान बुद्धी देईल तसा सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील. पण माझ्या काही महत्वाच्या सूचना तुम्हाला असतील बरं का. माझी पहिली सूचना, नीट कान उघडे ठेवून ऐका. आता कीर्तनातून कोणी इकडे चुळबुळ करायची नाही, उठायचं नाही बरं का. दुसरी एक महत्वाची सूचना म्हणजे ज्यावेळेस मी अभंगावरती चिंतन करत असेल त्यावेळेस अभंगाच्या प्रत्येक चरणाकडे, प्रत्येक चिंतनाकडे
चिंतनाकडे चित्त एकाग्र करून लक्ष द्यायचे. तुम्ही जर एकाग्र करून चित्त लक्ष जर दिलं तरच तुम्हाला या अभंगाचा भावार्थ कळेल. आणि तुम्ही जर चित्त एकाग्र करून या अभंगाच्या चिंतनाकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला या अभंगाची माती सुद्धा कळणार नाही बरं का कळणार नाही? कारण आमच्या हत्तीच्या मस्तकासारख्या विशाल वारकरी सांप्रदायिक जेवढे म्हणून काही संत मांदियाळी आहे त्या सर्व संतांनी प्रगाढ अशी संत वाङ्मयाची निर्मिती केली बाबा, की चांगल्या चांगल्या बुद्ध्याधिकांच्या सुद्धा बुद्धीला भोक्षे पाडणार. आता भोक्षे हा माझा शब्द नाही बरं का, माऊली ज्ञानोबराय बोलतात की पडता जाता भोक्षे बुद्ध्याधिकांचे, चांगल्या चांगल्या बुद्ध्याधिकांच्या सुद्धा बुद्धीला भोक्षे पाडणारा गहन संतांचं संत वाङ्मय असल्या कारणानं चित्त एकाग्र करून लक्ष द्यायचंय. शेवटची आणि महत्वाची सूचना म्हणजे अशी, ज्या ज्यावेळेस आम्ही सर्व टाळकरी वृंद त्या भगवान परमात्म्याचं प्रेमाने नामचिंतन करू त्या त्यावेळेस मोठ्या प्रेमाने नामचिंतन करायचंय. तुम्ही म्हणाल महाराज कसं करायचंय? सांगूनच जातो बरं का. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. आला गोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नामचिंतन त्या भगवान परमात्म्याचं करायचं बरं का. कारण सुंदर प्रकारचा योग आहे महाराज. ऐका, एक नाही अनंत जन्माचं आपलं परमभाग्य आज उदयाला आलं की भगवान परमात्मा दत्तात्रय, की ज्यांची भूमिका जर आपण पाहिली तर स्वतः गुरुची भूमिका त्यांनी निभावलेली आहे. आणि निर्गुण निराकार परब्रह्म त्यांच्या स्वरूपामध्ये, मूर्तिमंत सगुण स्वरूपामध्ये या मृत्यू लोकामध्ये भगवान दत्तात्रयाच्या स्वरूपामध्ये अवतीर्ण झालेलं आहे. म्हणून चित्त एकाग्र करून या अभंगाच्या चिंतनाकडे लक्ष द्यायचंय. आता सुंदर प्रकारचा हा योग आहे. तुम्हाला अगदी संपूर्णतः या अभंगाचं निरूपण करून दत्त जन्माची सुंदर प्रकारची कथाही आपल्या समोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे बरं का. आणि ते कथा ऐकत असताना, कीर्तन ऐकत असताना थोडंसं चित्त एकाग्र पाहिजे, त्याच्यावरती श्रद्धा पाहिजे. याच्या पुढे जाऊन सांगू का, तुम्ही कुठल्याही प्रकारची साधना वारकरी संप्रदायाची असो, दत्त संप्रदायाची असो किंवा कुठल्याही क्षेत्रातली असो, तुमच्या अंतःकरणामध्ये जर श्रद्धा नसेल, तुमच्या अंतःकरणामध्ये जर भाव नसेल, तुमच्या अंतःकरणामध्ये जर खऱ्या अर्थाने प्रेम जर त्या भगवान परमात्म्याच्या त्या साधनेविषयी नसेल तर ती भगवान परमात्म्याची केलेली भक्ती ठरत नाही, तो भगवान परमात्म्याशी केलेला व्यभिचार ठरतो. व्यभिचार. विठ्ठल म्हणून किती मोठ्या स्वरूपामध्ये आपण परमार्थ करतो याचा अजिबात विचार करायचा नाही बरं का. सगळ्या अंगाचं पंढरपूर जरी केलं तरी मुक्त होतो अशातले कुठल्याही प्रकारचा प्रकार नाही. ऐका, कान उघडे ठेवून भक्ती करत असताना अगदी छोटीशी असावी, मोठके निमिष भरी दे तुझाय. एक क्षण जर तुम्ही चित्त तुमचं एकाग्र जर झालं त्या भगवान परमात्म्याच्या, दत्त भगवान परमात्म्याची उपासना असू द्या किंवा वारकरी संप्रदायाची उपासना असू द्या, कुठल्याही संप्रदायाची पंथाची उपासना असू द्या, त्या पंथावरती, त्या संप्रदायावरती, त्या उपासनेवरती माणसाचं प्रेम असणं गरजेचं असतं बरं का. म्हणून मी नेहमी सांगत असतो, ऐका कान उघडे ठेवून, मी काही महत्वाच्याच फक्त गोष्टी कीर्तनाच्या माध्यमातून सांगणार आहे बरं का. कुठल्याही प्रकारची परमार्थ साधना करत असताना ऐका, तुमच्या अंतःकरणातील जो भाव आहे, तुमच्या अंतःकरणातील जी श्रद्धा आहे, तीच खऱ्या अर्थाने श्रद्धा भगवान दत्तात्रय, भगवान पंढरीश परमात्मा आणि माऊली ज्ञानराज पाहत असतात. विठ्ठल म्हणून परमार्थ साधना करत असताना तुमच्या अवस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे महाराज. अवस्थात जर जीवनामध्ये नसेल तर आपली व्यवस्था सगळी बिघडून जाते बरं का परमार्थामधली. म्हणून परमार्थ क्षेत्रामध्ये अवस्थेला किंमत आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये जर ती श्रद्धा असेल, अवस्था जर बनली तर निश्चित भगवान परमात्मा लांब नाही बरं का, अगदी आपल्या जवळ आहे. मी विनोदाने एक दृष्टांत सांगत असतो, मी आवर्जून आपल्या समोर मांडील. ऐका, दोन मित्र होते बरं का, दोन मित्र होते बरं का सावंत महाराज. दोन मित्र होते, लहानपणीपासून सोबत होते, दोघांचा विवाहही झाला, दोघांनी प्रपंचाला सोबत सुरुवात केली. आणि सुरुवात केल्याच्या नंतर महाराज एवढा त्या प्रपंचामध्ये खटाटोप करून, काबाड कष्ट करून 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 म्हातारे झाले. आता म्हातारे झाल्याच्या नंतर दोघ जण एकत्रित आले, थोडेसे विचारी होते. ते म्हणे, का रे म्हणे रामभाऊ,
अरे लहानपणीपासून बालपणीपासून आपण जन्माल्यापासून सोबत आहोत, एकत्रित आहोत. ज्या मांडवामध्ये माझं लग्न झालं, मंडपामध्ये माझं लग्न झालं, त्याच मंडपामध्ये तुझाही विवाह झाला. हा, आपण दोघांनी एका दिवशी एका शुभमुहूर्तावरती तिथीवरती लग्न केलं. लग्न केल्याच्या नंतर लेकरं वाळे झाले, प्रपंच मोठा केला, गाडी बंगला घर भरपूर धनधान्य समृद्धी कमवली. पण त्या प्रपंचामध्ये आपल्याला कुठं सुख भेटलं करे? दोघ जण मित्र विचार करायला लागले बरं का. दोघ जण मित्र विचार करायला लागले. विचार करत असताना दोघ जण एक दुसऱ्याला म्हणायला लागले, खरंच म्हणे, अरे काबाड कष्ट करून या संसाराचा दास होऊन आपण याची सेवा केली, संसाराची, या प्रपंचाची, पण कुठेही आपल्याला सुख मात्र भेटायला तयार नाही. ते म्हटलं जाऊ द्या, आपण जिथं सुख पाहत होतो ना, वास्तविक पाहता त्याचं मूळ जर आपण पाहिलं तर संसार दुःख मूळ. दुःख बांधवाडी आहे हा संसार, 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 आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या प्रपंचामध्ये सुख नाही. ते दोघ जण एकत्रित आले बरं का. कान उघडे ठेवून ऐका आता. दोघ जण एकत्रित आले, एकमेकाच्या खांद्यावरती हात टाकले आणि ते म्हटले, जाऊ द्या, अरे ज्या प्रपंचाची आयुष्यभर आपण सेवा केली त्या प्रपंचामध्ये आपल्याला सुख भेटायला तयार नाही, सुख भेटायला तयार नाही. आपण या घरादाराचा, बायका पोराचा सगळा आपण त्याग करू आणि त्याग करून कुठं जाऊ? आपण वनामध्ये कुठंतरी साधना करण्याकरता, परमार्थ करण्याकरता निघून जाऊ. पण या मूर्खाला काय माहिती होतं महाराज, त्या भगवान परमात्म्याची जर अंतःकरणामध्ये जर श्रद्धा असेल त्याच्यावरती, तर त्या वनांतरामध्ये जाण्याची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण सुखे तो घरा, नारायण सुखे तो घरा. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण. नलती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण. हो, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आपल्या अंतःकरणामध्ये जर श्रद्धा असेल तर तो भगवान परमात्मा घरी येऊन भेट दिल्याशिवाय राहत नाही. या मुखाला माहिती नव्हतं. दोघ जण एकत्रित आले, गेले कुठं? वनात. आता वनामध्ये गेल्याच्या नंतर तिथंही महाराज चांगल्या प्रकारचं वातावरण बघायला लागले बरं का. कुठं? वनामध्ये. चाललेत कुठं? साधने करता. कुठं? वनामध्ये. पण तिथं सुद्धा चांगल्या प्रकारचं वातावरण बघितलं. एक भला मोठा हिरवागार आंबा पाहिला एक जणाने, आंब्याचं झाड पाहिलं.
आणि पाहिल्याच्या नंतर ते म्हटलं मी आता या गार सावलीला सुंदर प्रकारचं भगवत नामचिंतन करत बसतो. तिथूनच जवळच्या अंतरावरती तिथं एक मोठं मोठं चिंचीचं झाड होतं. त्या चिंचीची ही सुंदर प्रकारची सावली खाली पडली होती. त्या दुसऱ्याने विचार केला की आपण या चिंचेच्या झाडाखाली सुंदर प्रकारचं सावलीमध्ये भजन करत बसू. आता दोघ जण भजन करत बसले, साधना करत बसले. काय त्यांचं दैवयोग. मी नेहमी सांगत असतो, पुरुषाचं भाग्य कधी उदयाला येईल आणि स्त्री कधी आपल्या जीवनामध्ये अलौकिक चरित्र करून दाखवल हे देवादिकांना सुद्धा सांगता येत नाही बरं का. स्त्रियस्य चरितम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्यः. चांगल्याला कळत नाही बरं का, देवादिकांना सुद्धा कळत नाही. काय त्यांचं अपार परम भाग्य. त्याच मार्गाने त्याच वनामध्ये श्रीमन नारायणाच्या गजरामध्ये नारद महर्षींची स्वारी आली. आता नारदांना पाहिल्याच्या नंतर दोघ जण ते मित्र होते ते उठले त्या झाडा खालून, धावत पळत नारदांच्या जवळ गेले. नारदाच्या जवळ गेल्याच्या नंतर त्या नारदांच्या चरणारविंदामध्ये शिरसाष्टांग नमस्कार केला आणि नारदांना सांगितलं, नारदा आमचं परम भाग्य आमच्यावर निश्चित हरीची कृपा असली पाहिजे म्हणून तुमच्यासारखे संत भेटले. एक काम करा ना, तुम्ही सारखं फिरत राहता म्हणे. मृत्यू लोकातून कुठं पाताळ लोकात, पाताळ लोकातून कुठं स्वर्ग लोकात, सारखं तुम्ही भ्रमण करत असतात. मग एक वेळेस कधी तुम्ही वैकुंठामध्ये जात असाल, वैकुंठामध्ये गेल्याच्या नंतर साक्षात त्या भगवान श्री हरींना तुम्ही आमचा निरोप सांगाल का? त्यांना म्हणावं तुमचे 2 अनन्य भक्त इथं वनामध्ये तुमची साधना करतायत, नामचिंतन करतायत, त्यांना नेमकं तुम्ही केव्हा भेट द्याल? आता नारदांना वाटलं परमार्थिक निरोप आहे, आपण सांगायला काही हरकत नाही. महाराज नारद तिथून परत श्रीमन नारायणाच्या गजरामध्ये वैकुंठाला निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर भगवान श्री हरींना हात जोडून विनंती करू लागले की प्रभू सांगा ना, तुमचे 2 अनन्य भक्त मृत्यू लोकामध्ये अखंड नामचिंतन करतात, तुम्ही त्यांना नेमकं केव्हा भेट द्याल? त्यावेळेस भगवान श्री हरींनी खाली पाहिलं डोकावून आणि भगवान श्री हरी म्हणू लागले, नारदा तुला निरोपच सांगायचा आहे का? एक काम कर म्हणे, त्यांना निरोप असा सांग, तुम्हाला भगवान परमात्मा भेट देईल, पण तुम्ही ज्या झाडाच्या सावलीला बसलेले आहात ना, त्या झाडाला जेवढे पानं आहेत आणि तेवढे पानं तुम्हाला काय करावं लागेल, तेवढे पानं तुम्हाला जन्म घ्यावे लागतील आणि प्रत्येक जन्मामध्ये माझी साधना करावी लागेल, भक्ती करावी लागेल आणि मग मी शेवटच्या जन्मामध्ये तुम्हाला भेट देईल. आता नारदांना असं निरोप सांगितल्याच्या नंतर नारदांना वाटलं हा निरोप सांगावा का न सांगावा. एक बसलंय आंब्याच्या झाडाखाली, एक बसलंय चिंचेच्या झाडाखाली आणि त्या आंब्याच्या झाडाला चिंचेच्या झाडाला किती पानं आहेत याचं काही मोजमाप आहे का? त्याचं मोजमाप होऊ शकत नाही. पण जाऊ दे, आपल्याला निरोप सांगितलाय, काय करायचं? म्हणून नारद खाली आले. महाराज खाली आल्याच्या नंतर जे आंब्याच्या झाडाखाली बसलेलं होतं ना, त्याला म्हणू लागले की ए भक्ता, अरे तुझा निरोप आणलाय म्हणे, ऐक, तू ज्या आंब्याच्या विशाल वृक्षाच्या सावली खाली बसलाय ना, त्या आंब्याला जेवढे पानं आहेत, त्या वृक्षाला जेवढे पानं आहेत, त्या वृक्षाचे जेवढे पानं आहेत तेवढे तुला जन्म घ्यावे लागतील आणि प्रत्येक जन्मामध्ये तुला त्या भगवान परमात्म्याची साधना करावी लागेल, भक्ती करावी लागेल आणि मग शेवटच्या जन्मामध्ये तुला काय करतील, भगवान परमात्मा भेट देतील. असं म्हटल्याबरोबर महाराज त्यांनी विनाची पळ्या आणल्या होत्या, नारदांच्या दिशेने फेकल्यानं सांगितलं, नारदा तुमची भक्ती जर एवढी कठीण असेल ना, तर ती भक्ती वगैरे काही नको, बरे म्हणे मी आपल्या त्या दुःखरूप संसारामध्ये. ते गेलं निघून घरी. आता ते निघून गेल्याच्या नंतर नारदाने विचार केला, हे बसलेलं होतं आंब्याच्या झाडाखाली, आता ते दुसरं बसलेलं आहे ते चिंचेच्या झाडाखाली. आता आंब्याचे तरी पानं मोजता येतील, पण चिंचेचे पानं, पाला पाचोळा तो मोजता येईल का हो? त्या चिंचेच्या झाडाखाली भक्ताच्या जवळ नारद गेले. नारदांना वाटलं सांगावं का न सांगावं, सांगावं का न सांगावं, म्हणून नारदाने लांबूनच आरोळी मारली आणि सांगितलं, भक्ता, ए भक्ता, अरे तुझा निरोप आणलाय, तुला भगवान परमात्मा भेट देतील. आता नारदाला वाटलं पुढचं सांगावं का न सांगावं. नारदानी तिथं फुल स्टॉप वापरला बरं का, पूर्णविराम चिन्ह वापरलं काका. त्या पूर्णविराम चिन्हाचा परिणाम तुम्हाला सांगतो, ऐका. तिथं थांबल्याचा परिणाम तुम्हाला सांगतो. नारदाने सांगितलं तुला देव भेट देतील, पुढचं सांगावं का न सांगावं प्रश्न पडला म्हणून नारद तिथं थांबले. भक्ता जो त्या झाडाखाली बसलेला होता त्याने तेवढंच ऐकलं. महाराज ऐकल्याच्या नंतर त्याची अष्टसात्विक जी वृत्ती होती, अंतःकरणातील अष्टसात्विक भाव जागृत झाले. जागृत झाल्याच्या नंतर महाराज त्याच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याच्या प्रेमाचा वर्षाव झाला. तो विचार करू लागला, मला देव भेट देतील, मला देव भेट देतील, साक्षात नारदांनी माझा निरोप आणलाय. ऐका, त्याच्या अंतःकरणाची जी अवस्था होती ती अवस्था बदलली आणि बदलल्याचा परिणाम साक्षात भगवान परमात्मा तिथं प्रगट झाले. आता प्रगट झाल्याच्या नंतर नारदाने असं तिरप्या नजरेने पाहिलं, कोणाकडं? त्या देवाकडं. आणि देवाला नारद म्हणू लागले, देवा अशी लबाडी कावापासून शिकला रे म्हणे तू.
अरे त्या भक्ताला तुझा निरोप सांगितला, ते गेलं ना पुन्हा परत संसारामध्ये प्रपंचामध्ये, तिकडे पुन्हा परत खिचपत पडायला, तिथं मरायला. हा, आणि तू इथं प्रगट कस काय झाला? तू म्हटला होता हा ज्या वृक्षाच्या सावलीला बसलाय त्या वृक्षाला जेवढे पानं आहेत तेवढे जन्म घ्यावे लागतील आणि प्रत्येक जन्मामध्ये भक्ती करावी लागेल आणि मग शेवटच्या जन्मामध्ये भेट देईल. आता कस काय तू इथं प्रगट झाला? त्यावेळेस महाराज त्या भगवान परमात्म्याने जे कारण सांगितलंय ना, ते कारण अतिशय मार्मिक आहे बरं का परमार्थ क्षेत्रामध्ये. ऐका, भगवान परमात्म्याने सांगितलं, नारदा ऐक म्हणे, अरे हा ज्या वृक्षाच्या सावलीला बसलाय ना त्या वृक्षाला जेवढे पानं आहेत तेवढे याला जन्म घेऊन भक्ती करून करून शेवटच्या जन्मामध्ये याच्या अंतःकरणाची जी अवस्था होणार होती, याच्या अंतःकरणामध्ये जे अष्टसात्विक भाव जागृत होणार होते ते या क्षणाला झाले. म्हणून मला इथं प्रगट व्हावं लागलं. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, हो पाहे जोडी भावाची. जशी आपली श्रद्धा असेल तसा महाराज तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही बरं का. म्हणून कुठल्याही प्रकारची साधना करत असताना तुम्ही बघा, भगवान दत्तात्रयाची उपासना करत असताना सुद्धा तुमच्या अंतःकरणातील श्रद्धेला अनन्य साधारण महत्व आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये जर भाव जर नसेल तर तो भगवान परमात्म्याशी केलेला व्यभिचार ठरतो. मी बोलत नाही, ऐका, देवापासी नाही भाव भक्ती वरी वरी वाव आणि समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. तो भगवान परमात्म्याशी केलेला व्यभिचार ठरतो बरं का. आणि अंतःकरण वृत्तीमध्ये जर श्रद्धा असेल, प्रेम जर असेल तर तो भगवान परमात्मा वेगळ्या ठिकाणी नाही ना, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, प्रत्येक मातीच्या अनुरेणूमध्ये त्याचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही बरं का. एकदा गमतीने महाराज सुंदर प्रकारचा प्रश्न विचारला होता हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला. ऐका, भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने असं महालामध्ये घेतलं आणि महालामध्ये घेतल्याच्या नंतर हिरण्यकश्यप भक्त प्रल्हादाला म्हणू लागला, कोण? हिरण्यकश्यपू. हे प्रल्हादा, अरे तुला जळत्या चितेवर बसवलं तरी सुद्धा तू मरत नाही. बरं तुला उकळत्या तेलाच्या कढाईमध्ये टाकलं तरी सुद्धा तुला मरण येत नाही. बरं तुला कड्यावरून फेकून दिलं तरी सुद्धा तुला मरण येत नाही. हा, अरे तुझ्यावरती कितीतरी हलाहल विषाचा प्रयोग केला पण तरी सुद्धा तुला मरण येत नाही. तू ज्याच्या नामचिंतनाच्या ताकदीवरती जीवन जगतोस तो तुझा देव कुठे ते तरी सांग ना. त्यावेळेस भक्त प्रल्हादाने सांगितलं, बाबा तो कुठं नाही असं मला विचारा ना. माझा जर शुद्ध भाव असेल, माझं जर प्रेम असेल तर तो भगवान परमात्मा इथं प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. संपूर्ण गगनामध्ये आहे, प्रत्येक मातीच्या अनुरेणूमध्ये हरिव्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई मै जाना. तो प्रेमाने प्रगट होतो. त्यावेळेस हिरण्यकश्यपूने महाराज खांबाकडे पाहिलं. त्या हिरण्यकश्यपूच्या महालाला 80,000 खांब होते. किती खांब होते ऐकताय ना तुम्ही? हा, त्या हिरण्यकश्यपूच्या महालाला किती खांब होते? 80,000 खांब होते. त्या 80,000 खांबापैकी एका खांबावर त्या हिरण्यकश्यपूचं लक्ष गेलं आणि लक्ष गेल्याच्या नंतर प्रल्हादाला विचारलं, का रे म्हणे, या खांबामध्ये तुझा देव आहे का? त्यावेळेस भक्त प्रल्हादाने सांगितलं, बाबा माझं जर शुद्ध प्रेम असेल, माझा जर भाव जर असेल, माझी श्रद्धा असेल तर तो भगवान परमात्मा तिथंही प्रगट झाल्याशिवाय राहत नाही बरं का. त्यावेळेस भगवान परमात्म्याने त्या भक्त प्रल्हादाच्या भावाकरता, ऐका, हे कोण्या नेमकं खांबावर लात मारील सांगता येत नव्हतं. त्या भगवान परमात्म्याने त्या भक्त प्रल्हादाच्या भावाकरता, त्याच्या प्रेमाखातर आपले 80,000 स्वरूप प्रगट केलेत महाराज त्या 80,000 खांबामध्ये. आता कुठल्याही खांबावर लात मार म्हणा, हा, परिणाम काय झाला? खांबावरी लात मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लात मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने. स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले. हो, खांबावरी लाथ मारिली दुर्जने आणि स्तंभी नारायण प्रगटले. कशामुळे प्रगट झाले महाराज तिथं कशामुळे प्रगट झाले? कारण त्याच्या अंतःकरणामधील जी श्रद्धा होती, प्रेम होती, त्या प्रेमा खातर खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याचं प्रागट्य होत असतं बरं का. अंतःकरण मध्ये जर प्रेम नसेल, अनेक प्रकारचे विकार जर भरलेले असतील महाराज, तर महाराज तिथं भगवान परमात्म्याचं प्रागट्य होत नसतं. भगवान दत्तात्रयाचंही प्रागट्य झालं. कुठं झालं? जिथं प्रेम होतं, जिथं भक्ती होती, जिथं सुंदर प्रकारचं त्या भगवान दत्तात्रयांवरती नितांत श्रद्धा होती, अशा
सात ठिकाणी झालं का नाही? आत्री महामुनी आणि अनुसया मातेच्या घरी झालं का नाही भगवान दत्तात्रयाचं प्रागट्यकरण? बरं, भगवान परमात्मा प्रभू श्रीरामचंद्राचं प्रागट्यकरण तेही कुठं झालं? तेही दशरथ आणि कौशल्याच्या ठिकाणी झालं. एक नाही बरं का, एक नाही. ऐका, जन्मांतरामध्ये महाराज त्यांनी खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याची साधना केलेली होती आणि ती साधना करत असताना अंतःकरण वृत्तीमध्ये प्रेम होतं. म्हणून जास्तीचा परमार्थ कधीच करायचा नाही बरं का. सगळ्या अंगाचं पंढरपूर करून घ्यायला मी कधीच सांगत नाही बरं का. काही अशा मोठमोठ्या कवड्याच्या मण्यासारखं माळी घालतात महाराज, त्या माळीचंच वजन अधिक असतं त्या शरीरापेक्षा. त्याला तो परमार्थ करून उपयोग नाही. ऐका, किती हातभर जरी आपण शेंडी ठेवली तरी परमार्थ करून उपयोग नाही. अरे अंतःकरणच जर मलिन असेल तर त्या परमार्थाला काय किंमत आहे महाराज? विठ्ठल. म्हणून छोट्या स्वरूपामध्ये का होईना पण परमार्थ करत असताना साधनेला आणि तुमच्या अंतःकरणामधील अवस्थेला अनन्य साधारण महत्व आहे. बघा ना, गेली 24 वर्षापासून महाराज हे सुंदर प्रकारचे हे माटे कुटुंब जे आहे ना, ते भगवान दत्तात्रयाची उपासना करतायत. वास्तविक पाहता इथं उगा एका काहीतरी मला वाटतं त्या कुंडीमध्ये 3 झाडं आलेले होते. औदुंबराचे 3 झाडं आलेले होते आणि ते 3 जर झाडं मोठाले जर झाले तर भगवान दत्तात्रयाचं अधिष्ठान आम्ही इथं करू असा संकल्प माटे गुरुजींनी केला होता. त्याचा परिणाम त्या वृक्षाच्या खाली काही दिवस भगवान दत्तात्रय होते. पुन्हा परत त्यांचं इकडं सुंदर प्रकारचं स्थानापन्न करण्याकरता इथंही यज्ञ यागादिक सर्व कर्म करून त्यांचंही अधिष्ठान इथं निर्माण केलं. हे कशामुळे झालं? हे केवळ त्यांच्यावरती असणाऱ्या, त्यांच्या चरणारविंदामध्ये असणाऱ्या साधनेमुळे झालं का नाही? म्हणून साधना करत असताना तुमच्या अंतःकरण वृत्तीचा जो काही प्रेम आहे, जी काही श्रद्धा आहे महाराज, त्या श्रद्धेला महत्व आहे. म्हणून उगा भरपूर काहीतरी लोक असण्यापेक्षा अगदी थोडे असावेत पण चांगलं ऐकणारे असावेत बरं का. म्हणून चांगले ऐकणारे सुंदर प्रकारचे श्रोते माझ्या समोर उभे आहेत. आज त्या भगवान परमात्म्याचं प्रागट्यकरण आहे. नाम आज त्या भगवान दत्तात्रयाचे जयंती उत्सवाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे आणि ते भगवान दत्तात्रय या मृत्यू लोकामध्ये नेमकं कोणत्या कारणाने अवतार धारण केला त्यांनी अभंगाच्या प्रथम चरणामधून सांगितले. अवतार विश्वतारवया, धरी 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 अवतार विश्वतारवया. अत्रीची अनसूया गरोधर, अत्रीची अनसूया गरोधर, अत्रीची अनसूया गरोधर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, अत्रीची अनसूया गरोधर, अत्रीची अनसूया गरोधर, अत्रीची अनसूया गरोधर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. हॅलो. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. त्या भगवान परमात्म्याचा असू द्या किंवा अनेक प्रकारचे अवतार भगवान परमात्म्याचे असू द्या महाराज, त्याचं कारण काय आहे? तसं पाहिलं तर संतही या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण करतात. त्याचंही कारण तेच आहे, धर्माचं संस्थापना करण्याकरता. ऐका, तो भगवान परमात्मा ही अनेक प्रकारचे अवतार धारण करून येतो. वास्तविक पाहता त्याला अवताराचे राशी म्हणतात बरं का.
राशी म्हणतात भगवान परमात्म्याचे इतरही अवतार झालेत वारकरी संप्रदायाने प्रमुख 10 अवतार सांगितलेत बरं का. मत्स्य आहे, कच्छ आहे, वराह आहे, नरसिंह आहे, वामन आहे, परशुराम आहे, राम आहे, कृष्ण आहे, बौद्ध आहे आणि पुढे होणारा जो आहे तो कलंकी. असे अनेक प्रकारचे अवतार खऱ्या अर्थाने आपल्या या वारकरी संप्रदायाने काय केलेले आहेत सांगितलेले आहेत. तसं अनंत अवतार घेसी भक्ता कारणे आणि कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. दिनांचा उद्धार करण्याकरता, संतांना आपल्या चरणारविंदामध्ये जागा देण्याकरता आणि खऱ्या अर्थाने धर्माची संस्थापना करण्याकरता या मृत्यू लोकामध्ये त्या भगवान परमात्म्याचे नित्य नित्य अवतार होत असतात बरं का. बरं संतही या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण करतात पण ते अवतार धारण करतात त्यालाही कारण खऱ्या अर्थाने धर्माची संस्थापनाच आहे ना. एका ठिकाणी तर शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज सांगतात ना, संतांच्या विभूती धर्म लागी अवतरती, धर्म लागी अवतरती, धर्म लागी अवतरते, धर्म लागी अवतरते, धर्म रक्षण कारणे, धर्म रक्षण कारणे, धर्म रक्षण कारणे, धर्म रक्षण कारणे, साधु होता ती अवतीर्णे, साधु होता ती अवतीर्णे, साधु होता ती अवतरते, साधु होता ती अवतरते. हो संतही या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण करतात. कशा करता? धर्माची संस्थापना करण्याकरता. बरं धरी अवतार विश्वतारावया. खऱ्या अर्थाने भगवान दत्तात्रयाचाही अवतार कशा करता झाला? ह्या विश्वाचं तारण करण्याकरता. संतही काय करतात? धर्माचे पालन करणे पाखांड खंडन आणि हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम किंवा जगा लावावे सतपंथी हेची साधूची पैकृती. खऱ्या अर्थाने जगाला सतपंथाला लावण्याचं कार्य संत करत असतात. ऐका, भगवान परमात्म्याचे अनंत अवतार झालेत पण अनंत अवतार घेत असताना भगवान परमात्म्याने महाराज असं जगाला उद्धारून नेण्याकरता अवतार धारण केले नाहीत बरं का. ते काही असं सुखासुखी जन्माला आलेलं नाही महाराज. ते जर खाली आलं ना तर ते काय करतं? ते आपल्या संपूर्ण आयुधानिशी या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण करतं. घेऊन या चक्र गदा आणि हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापासी आणि दुर्जन जर असला तर महाराज त्याचा कार्यक्रमच करतो तो. म्हणजे इतर जे अवतार आहेत ना ते खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याचे मारक अवतार आहेत. जे दुर्जन आहेत ना त्यांना संपूर्ण धर्माची संस्थापना करतो. पण भगवान दत्तात्रय असू द्या, नवे नवे संत असू द्या, ते या मृत्यू लोकामध्ये धर्माची संस्थापना करण्याकरता येतात. पण त्यांचं अवताराचं जे कारण आहे आणि अवताराची जे सुंदर प्रकारचं महाराज मार्ग आहे ते थोडासा भगवान परमात्म्यापेक्षा वेगळा आहे बरं का. भगवान दत्तात्रय अवताराला आले कशा करता? या संपूर्ण जगताचा उद्धार करण्याकरता, त्यांना सत्पंथाला लावण्याकरता गुरुची भूमिका म्हणून अवधूत चिंतन गुरुदेव दत्त म्हणून आपण भगवान दत्तात्रयाला मानतो. तसं भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण करतो. तो खऱ्या अर्थाने धर्माची संस्थापना करण्याकरता. आणि भगवान परमात्म्याला वाटलं आपण जर असं प्रत्येक अवतारामध्येच शंखन चक्रन गदा जर घेऊन गेलो तर आपल्याला त्रास होईल. या दुष्टांना संपवण्यापेक्षा यांचा जर दुष्टपणा आपण जर संपवला तर निश्चित या संपूर्ण जगताचा उद्धार होईल. म्हणून त्याला सुद्धा असा एक नाविन्यपूर्ण अवतार घ्यावा वाटला बरं का. विठ्ठल विठ्ठल. बर इतर जे अवतार आहेत ते कुठल्या तरी एका देवाने धारण केलेले अवतार आहेत. इतर अवतार मत्स्य कच्छ वराह जर आपण पाहिलं तर भगवान विष्णू धारण करून आलेले आहेत. बरं भगवान हनुमंताचा अवतार स्वतः भगवान शिवजी धारण करून आलेले आहेत. भगवान ब्रह्मदेवाचा अवतार म्हणजे जांबुवंतजी आलेत ते स्वतः भगवान ब्रह्मदेव
तिथं अवतार धारण करून आलेत. म्हणजे प्रत्येक अवतारामध्ये कुठला तरी एक देव अवतार धारण करून आलेला आहे. पण भगवान दत्तात्रयांचा जर आपण विचार केला तर 3 शिरे 6 हात, स्वतः या समस्त जगताचा पालन करता असणारा भगवान विष्णू, या संपूर्ण जगताचा संहार करता असणारा भगवान शिवजी आणि या संपूर्ण जगताची उत्पत्ती करणारा भगवान ब्रह्मदेव, अशा या 3ही देवांचा अंश एकत्रित येऊन खऱ्या अर्थाने भगवान दत्तात्रयाचा अवतार आहे बरं का. नेमका तो अवतार कसा झाला, काय झालं, मी विनोदाने सांगत असतो. 3ही बायका एकत्रित आल्या 3ही देवांच्या. कुठं, एकदा वैकुंठामध्ये बसल्या आपल्या, आणि बसल्याच्या नंतर महाराज 3ही बायका एकत्रित आल्याच्या नंतर काय उद्योग करतील म्हणून सांगता येत नाही बरं का. गप्पा मारत असताना एक दुसरीला असं बोलू लागला, का रे म्हणे आपण किती भाग्यवान आहे, एक नाही अनंत जन्मामध्ये आपण साधना केली असली पाहिजे, एक नाही अनंत जन्मामध्ये आपण पुण्य कमवलं असलं पाहिजे, सुकृत कमवलं असलं पाहिजे, म्हणून साक्षात 3ही देवाच्या मूर्तिमंत आपण पत्न्या झालोत, आपलं किती अहोभाग्य, या समस्त जगतामध्ये आपल्यासारखी पतिव्रता शोधून देखील सापडणार नाही. कोण म्हणायला लागलं महाराज, त्या 3ही देवांच्या बायका म्हणायला लागल्या बरं का. तेवढ्यामध्ये नारद तिकडून येत होतं. बरं आता हे कळीचंच नारद होतं ना, असे नारद प्रत्येक गावागावामध्ये असतात महाराज. सप्त्याचं आयोजन करायला लागलं आणि ते तिथं जर पोहोचलं ना तर अख्खा सप्ताह महाराज सगळा इकडे तिकडे विकोपाला जातो. म्हणजे पुन्हा परत त्या गावात सप्ताहच होत नाही, असे काही काही कळ लावे नारद असतात. पण या नारदांचं वैशिष्ट्य होतं, याने जर कळ लावली ना तर समस्त जगताचं कल्याण व्हायचं. विठ्ठल विठ्ठल. हो महाराज, 3घी जणी एकत्रित आल्या, काय करतील म्हणून सांगता येत नाही. बघा तुम्ही, नदीवरती जर पाणी आणता गेल्या किंवा कुठं फिरायला गेल्या किंवा गप्पा मारत असताना कुठं जर समजा धान्य निवडत जर बसल्या ना तर एक दुसरीचा सगळा 7-12 समोर ठेवल्याशिवाय राहत नाहीत बरं का त्या. सगळ्या 3घी जणी गप्पा मारायला लागल्या. तेवढ्यामध्ये नारद तिथं आले आणि नारदांना या 3घी जणींनी हाक मारली आणि सांगितलं, नारदा, ओ नारदा, या म्हणे इकडं. आता नारदांना बोलवल्याच्या नंतर नारद तिथं धावत पळतच आलं. सांगा म्हणे मातोश्री, काय काम काढलं? काही नाही म्हणे नारदा. अरे सारखा बोंबलत फिरत असतो म्हणे तू, मृत्यूलोकातून स्वर्गलोकात, स्वर्गलोकातून पाताळ लोकात, सारखं भ्रमण करत असतो 3ही लोकामध्ये. सांग म्हणे, अरे आमच्यासारख्या महान पतिव्रता पाहिली का तू कुठं? आता नारदाने हात जोडले आणि सांगितलं, अहो तुमच्यासारखी महान पतिव्रता कुठं बघावी? अहो तुम्ही साक्षात मूर्तिमंत 3ही देवांच्या पत्न्या आहात. एक जर पाहिलं तर साक्षात मूर्तिमंत या संपूर्ण जगताची उत्पत्ती करतोय. एकाकडे जर पाहिलं तर या संपूर्ण जगताचं संहार करण्याचं कार्य ज्याच्याकडे, बरं एकाकडे जर पाहिलं तर या संपूर्ण जगताचं पालन पोषण करण्याचं काम तुमच्या पतिराजांकडे. मग तुमच्यासारख्या महान पतिव्रता असतील कुठं? पण मी चलता चलता आपलं फेर फटका मारण्याकरता गेलो. कोण म्हणे? नारद म्हणे. त्यांनी काडी लावून दिलं ना तिथं. फेर फटका मारत मारत मी मृत्यूलोकामध्ये गेलो. दंडकारण्याच्या क्षेत्रामध्ये तिथे एक आत्री महामुनींचा आश्रम होता, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. आणि त्या आत्रीची जी पत्नी आहे ना ती धर्मपत्नी कोण? अनुसया नावाची. त्या अनुसया नावाच्या तिच्या त्या आत्री महामुनींच्या पत्नीचं चांगलं नाव गाजतंय म्हणे मृत्यूलोकामध्ये. कोण म्हणायला लागलं? नारद म्हणू लागला बरं का. ती एवढी महान पतिव्रता आहे, ती सूर्याला सुद्धा थांबू शकते. नवे नवे सगळे 3 देवही तिच्या अधीन राहू शकतात. नवे नवे या मृत्यूलोकामध्ये एवढं तिचं नाव आहे ना, तुमचं सुद्धा नाव कोणी मृत्यूलोकामध्ये घेत नाही. पतिव्रतेच्या यादीमध्ये प्रथम नाव घेतलं जातं अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरीस तथा या ज्या 5 कन्या आहेत त्या 5 कन्यामध्ये सर्वात ज्येष्ठ आणि अगोदर नाव कोणाचं घेतलं जातं? अहिल्येच. कोणाचं घेतलं जातं? अनुसया मातेचं बरं का. अहिल्येचं घेतलं जातं, सीता मातेचं घेतलं जातं. सांगायचं तात्पर्य या पंचकन्या ज्या आहेत त्या महान पतिव्रता म्हणून सांगितलेल्या आहेत बरं का. मग त्या अनुसया मातेचं सर्वात ज्येष्ठ म्हणून खऱ्या अर्थाने नाव अगोदर घेतलं जातं. इकडं तिकडं चांगलं तिचं नाव गाजतंय. अशी काडी लावून दिली महाराजांनी. ते नारद गेलं ना निघून. आता नारद निघून गेल्याच्या नंतर आपल्यापेक्षा कोणीतरी वरचढ जर झालं ना, संपत्तीमध्ये असू द्या, धनामध्ये असू द्या किंवा कलेमध्ये असू द्या, कुठल्याही प्रकारच्या याच्या क्षेत्रामध्ये आपल्यापेक्षा वरचढ गेलेला माणूस, माणसाचा स्वभाव, माणसाची वृत्तीच अशी असती जळाऊ. महाराज आपल्यापेक्षा मोठं झालेला माणूस कधी सहन होत नाही बरं का माणसाला. माझ्याकडे एक पेशंट आलतं बरं का काका. पेशंट आल्याच्या नंतर ते म्हटलं, महाराज, ओ महाराज, माझ्या पोटामध्ये खूप दुखतंय हो म्हणे 2-3 दिवसापासून.
आता मी म्हटलं आता कुठल्याही वैद्याकडे गेलं डॉक्टरकडे गेलं की ते अगोदर अनुमान प्रमाणाने काय करत असतं त्याला नेमकं झालं काय हे पाहत असतं. मी म्हटलं काय झालं म्हणे तुम्हाला एखादी काही शिळी भाकरी वगैरे खाल्ली होती का रात्री. ते म्हणे नाही हो महाराज असं तव्यावरलं गरम पोळी काढून ताटामध्ये टाकल्याच्या नंतर खाण्याची मला रोज सवय. माझी धर्मपत्नी तशी चांगली आहे म्हणे ती मला वेळेवर सर्व स्वयंपाक गरम करून देते. बरं मी म्हटलं नेमकं तुमचं दुखतंय केव्हापासून ते सांगा. ते म्हणे काही नाही शेजारच्याने 4 व्हीलर गाडी आणली ना तेव्हापासून माझं पोट दुखतंय म्हणे. विठ्ठल हो सांगायचं तात्पर्य आपल्यापेक्षा वरचढ माणूस दिसला रे दिसला की याचं पोट दुखल्याशिवाय राहत नाही बरं का. तसं या तिघी जणींना वाटलं अहो आपल्यासारख्या महान या विश्वामध्ये 3ही देवाच्या आपण पत्न्या आहोत आपल्यासारख्या पतिव्रता नाही. हे नारद म्हणताय कोण अनुसया पतिव्रता आहे म्हणून तिचं पातिव्रत्य भंग करायला हवं. या तिघी जणी आपापल्या स्वस्थानाला निघून गेल्या ना. ऐका ब्रह्मदेवाची पत्नी असणारी सावित्री आई साहेब आली कुठं ब्रह्मपुरीमध्ये. पुन्हा परत भगवान शिवजींची पत्नी असणारी कोण पार्वती आई साहेब त्या गेल्या कैलास पर्वतावरती. पुन्हा परत भगवान विष्णूची धर्मपत्नी असणारी लक्ष्मी आई साहेब त्या गेल्या वैकुंठामध्ये. वैकुंठामध्ये गेल्याच्या नंतर त्या तिघींनी दरवाजे बंद केले महाराज आतून बरं का. बंद केल्याच्या नंतर हे तिघ जण फिरून फिरून महाराज आपापल्या घरी आले. घरी आल्याच्या नंतर दरवाजा बंद दिसला. दरवाजावर थाप मारली पण तरी सुद्धा दरवाजे उघडायला तयार नाही. तेवढ्यामध्ये हळूच कड्या उघडल्या आणि लाल बुंद झालेले चेहरे. ऐका गरगर 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 डोळे फिरवले रागाने. आपल्या तिघींनीही महाराज आपापल्या नवऱ्यांकडे पाहिलं पतिदेवांकडे पाहिलं आणि नवऱ्यांकडे पाहिल्याच्या नंतर सांगितलं एक काम करा म्हणे अजिबात घरी यायचं नाही. भाकर नाही तुकडा नाही खायला नाही प्यायला काही नाही काय नाही म्हणे तुम्हाला घरी यायचं नाही जोपर्यंत तुम्ही त्या अनुसयाचं पातिव्रत्य हरण केल्याशिवाय अजिबात घरी पाऊल सुद्धा टाकायचं नाही बरं का. महाराज ब्रह्मदेवाला दिलं काढून कुठून ब्रह्मपुरीमधून. आता ब्रह्मदेवाला वाटलं जाऊ दे आपली बायको आपल्याला खायला देत नाही आपल्या मित्राकडे जाऊ म्हणून ते भगवान शिवजींकडे गेले बरं का. आता कैलास पर्वतावरती तिकडे गेल्याच्या नंतर नेमकं भगवान शिवजी तिकडूनच येत होते. त्यांनाही काढून दिलेलं होतं पार्वती आई साहेबांनी. ते दोघ जण एकत्रित आले. ते म्हणे काय. ते म्हणे काही नाही जे तुमच्या घरी परिस्थिती तीच आमच्या घरी परिस्थिती आम्हाला सुद्धा काढून दिलंय म्हणे. मग एक काम करू म्हणे जाऊ दे आपल्या दोघांच्याही बायका आपल्याला घरी येऊ देत नाहीत का आपल्या मित्राकडे जाऊ म्हणे. कुठं भगवान विष्णूंकडे. ते दोघही देव भगवान विष्णूंकडे गेले आणि विष्णूंकडे गेल्याच्या नंतर भगवान विष्णू नेमकं वट्यावरच बसलेले होते महाराज तिथं. कारण त्यांनाही काढून हाकलून दिलेलं होतं घरून. ओट्यावर बसलेले होते. रस्त्यामध्ये त्या दोघांचा भगवान विष्णूंचा जे हरी झाला. जे हरी झाल्याच्या नंतर ते म्हणे भगवान विष्णू बाहेर का बसले हो तुम्ही. ते म्हणे काही नाही जे तुमच्या घरी आग लागली का तीच आमच्या घरी आग लागली. त्या नारदाला काही काम नाही म्हणे. ते इथं आग लावून गेलं ते कुणीकडे गेलं बिचारं पण आता याच्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. आपल्या तिघांच्याही बायकाने सांगितलं की त्या अनुसयाचं पातिव्रत्य हरण करावं लागेल त्याशिवाय घरी यायचं नाही. आपण नेमकं जाऊन तर येऊ म्हणे नेमकी अनुसया कोण आहे तिचं पातिव्रत्य काय तिच्या पातिव्रत्याची शक्ती काय नेमकी परीक्षा तरी घेऊन येऊ किंवा तिचं पातिव्रत्य आपण हरण करून येऊ. ऐका त्या अनुसयाच्या पातिव्रत्याची शक्ती तुम्हाला सांगतो. ती पतिव्रता होती बरं का पतिवार्ता नव्हती. कारण पतिवार्ता वेगळी आणि पतिव्रता वेगळी. विठ्ठला विठ्ठला पतिव्रता कोणाला म्हणायचं तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रता कोणाला म्हणायचं जिची साक्षात भगवान परमात्म्यावरती सत्ता चालते. अरे सूर्याला इथंच जाग्यावरती उभा राहा म्हटलं की सूर्याची काय मजले महाराज जागची हालायची तिथून. तिला खऱ्या अर्थाने पतिव्रता म्हणायचं बरं का. आपल्या पतीच्या चरणाची चाहूल लागल्याबरोबर जी सावध होते आणि पतीच्या खऱ्या अर्थाने सेवेमध्ये महाराज समर्पित होते तिला पतिव्रता म्हणायचं बरं का. काही काही माता भगिनी आता रामकथेच्या माध्यमातून आम्ही इकडं तिकडं फिरतो संपूर्ण महाराष्ट्रभर. महाराष्ट्राच्या इतर बाहेरच्या प्रांतामध्येही महाराज तिथं काही महिला मंडळी म्हणतात आम्हाला सुद्धा पतिव्रता व्हावं वाटतं हो. आम्हाला सुद्धा असं वाटतं याला सकाळी लवकर उठावं याला सुंदर प्रकारचं स्नान हाताने घालावं चांगलं नाहून धुवून याला स्वच्छ ठेवावं याला सुंदर प्रकारचा नाश्ता बनवून द्यावा. याला सुंदर प्रकारचा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक करून घालावा पातिव्रत्य धर्म निभवावा. पण हे बिचारं ड्युटी करून जर घरी निघालं ना तर हे लैजिम खेळत घरी येतं. याला 20 फुटी रस्ता सुद्धा पुरत नाही घरी येईपर्यंत. गाडी जर हे नेली ना तर हे रस्त्यातच कुठंतरी पडलेलं असतं उतारल्याच्या नंतर घरी येतं. ते जर असं असलं तर कसं आम्ही पातिव्रत्य धर्म निभवायचा सांगा ना. पण शास्त्राने तुम्हाला अधिकार दिलाय. ऐका या विश्वामध्ये तुम्हाला शास्त्र सांगताय महाराज पतीशिवाय परमेश्वर दुसरा कुठलाच नाही. सास ससुर गुरु सेवा करहु
पती रुख लखी आ यसु अनुसरहू. शास्त्र सांगतंय पतीच्या डोळ्याचा भाव जाणून जी वर्तन करते तिला खऱ्या अर्थाने पतिव्रता म्हणतात. विठ्ठल हो, म्हणून शास्त्राने तुम्हाला आदेश सुद्धा दिलाय. ते जर असं करणार जर असेल ना तर शास्त्र तुम्हाला सांगतंय काही नाही, रात्री 12 वाजता उठवायचं बरं का. ते ऐका, तिकडून जर ते पिऊन आलं ना रात्री 12 वाजता उठवायचं आणि उगा घराच्या एका कोपऱ्यामध्ये घालायचं आणि चांगलं धुमसून काढायचं. त्याला लाईनीवरती त्याला जागेवर आणायचं सुद्धा काम खऱ्या अर्थाने शक्ती तुमच्यामध्ये आहे बरं का. त्या पातिव्रत्याच्या शक्तीचा खऱ्या अर्थाने उपयोग तुम्ही करायचा आहे. सांगायचं तात्पर्य तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता, तिची खऱ्या अर्थाने देवावर सत्ता चालते. काय अपार परम भाग्य महाराज त्या अनुसया मातेचं. अरे साक्षात निर्गुण निराकार परब्रह्म मूर्तिमंत सगुण स्वरूपामध्ये तीनही देव या सृष्टीचा रचयिता, या सृष्टीचा पालन करता, या सृष्टीचा खऱ्या अर्थाने महाराज संहार करता, तीनही देव मूर्तिमंत स्वरूपामध्ये एका साधूच्या वेशामध्ये त्या अनुसया मातेच्या कुटियाच्या समोर प्रगट झाले बरं का. आणि प्रगट झाल्याच्या नंतर महाराज त्या अनुसयाच्या दारामध्ये तिच्या पातिव्रत्याच्या शक्ती पुढे नमून ऐका ते तीनही देव भिकारी झाले, भिकारी. आणि माते भिक्षाम देही, माते भिक्षाम देही म्हणून त्या अनुसया मातेला भीक मागू लागले महाराज. विठ्ठला म्हणून मी नेहमी सांगत असतो महाराज ऐका, भक्ती करत असताना भक्ती तर या स्त्रियांना माता भगिनींना तर पातिव्रत्य धर्माचं शील सुंदर प्रकारचं जपवणं हीच खऱ्या अर्थाने भक्ती सांगितलेली. नारी धर्म पती देव न दुजा, नारीचा धर्म आहे पती हाच परमेश्वर समजून त्याची जर सेवा केली तर तुम्हाला दुसऱ्या पुन्हा परत देव चोळीत बसायची काही गरज नाही सकाळी सकाळी बरं का. नाही तर इकडं महाराज देवपूजा करत असताना खाड देव वाजायचे आणि नवऱ्याला शिव्या द्यायचे. असं जर केलं तर ती भक्ती त्या भगवान परमात्म्याला प्राप्त होईल का? नाही. नारी धर्मपती देव न दुजा, नारीला पती हाच ईश्वर म्हणून खऱ्या अर्थाने शास्त्रकारांनी सांगितलंय. ऐका, कुठलीही साधना करत असताना ती साधना जर निष्काम स्वरूपाची जर आपण केली तर ऐका माझ्याकडे लक्ष द्या बरं का. कुठलीही साधना करत असताना ती जर निष्काम स्वरूपाची जर केली ना तर देवाला महाराज तुमच्या समोर हात पसरावे लागतात, तुम्हाला देवाच्या समोर हात पसरायची गरज उरत नाही. विठ्ठला हो, जो निष्काम भक्तीच्या तटावरती असतो. भक्ती ही 2 प्रकाराने केल्या जाते. एक सकाम भावनेने केलेली भक्ती. सकाम भावनेने केलेली भक्ती काय करत असते? आपल्या जीवनामध्ये पुण्य निर्माण करते. बरं, पुण्य निर्माण केल्याच्या नंतर ते ईश्वरावरती प्रेम निर्माण करून देऊ शकत नाही. पुण्य ते पुण्य काय करतं? तुम्हाला स्वर्गाधिक भोग प्राप्त करून देतं. पुण्याची पाहुटी सरे स्वर्गाधिक भोग प्राप्त करून देतं आणि एकदा तिथून पुण्य संपलं की पुन्हा परत या मृत्यूलोकमध्ये यावं लागतं. तसं निष्काम भक्ती तुमच्या जीवनामध्ये सुकृत निर्माण करत असते. आणि जो निष्काम भक्तीच्या तटावरती उभा असतो ना महाराज साधक, खऱ्या अर्थाने काय करत असतो? भगवान परमात्म्याकडे त्याला मागायची गरज उरत नाही. उलट तो भगवान परमात्माच त्याच्या समोर हात जोडून उभा राहिल्याशिवाय राहत नाही बरं का. आता लोक प्रेमाने रामायणाचार्य म्हणतात संपूर्ण महाराष्ट्रभर बरं का. सावंत महाराजांना माहिती आहे सर्व मंडळींना. प्रेमाने रामायणाचार्य म्हणतात म्हणून थोडंसं रामायणाचं चिंतन ओघाने चलता आलं म्हणून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल जो निष्काम साधक असतो ना त्याला देवाकडे मागायची गरज उरत नाही. तो देवच त्याच्या समोर हात जोडून महाराज मागणी मागत असतो बरं का. ऐका, रामायणामधला प्रसंग आहे. ज्यावेळेस भगवान परमात्मा मातृपितृवचन खरं करण्याकरता महाराज वनवासाला गेले. वनवासाला गेल्याच्या नंतर शृंगवेरपुरामध्ये तिथे आले. राजा गुहकाच्या पाहुणचाराचा स्वीकार करून भगवान परमात्मा गंगा नदीच्या तटावरती आली. आता कान उघडे ठेवून ऐका. गंगा नदीच्या तटावरती आल्याच्या नंतर त्या गंगेमध्ये एक नौका पाण्यामध्ये सोडलेली होती. त्या नौकेची दोर एका वटवृक्षाच्या मुळीला बांधलेली होती आणि त्याच वटवृक्षाच्या सावलीला छायेमध्ये त्या भगवान परमात्म्याच्या निष्काम भक्तीच्या तटावरती बसलेला अनन्य भक्तराज केवट तिथं बसलेला होता बरं का. आता कान उघडे ठेवून ऐका. अरे ज्याच्याकडे अंगिरा भरद्वाज अगस्त्य मार्कंड्य यासारख्या थोर ऋषीगण मंडळीने मागणी मागावी. ऐका, ज्याच्याकडे सरतपण अंगिरा भरद्वाज अगस्त्य मार्कंड्य यासारख्या थोर ऋषीगण मंडळीने मागणी मागावी. ज्याच्याकडे स्वतः भगवान ब्रह्मदेव मागणी मागतात, इंद्र चंद्रादिक देवता मागणी मागतात. ऐका, ज्याच्याकडे स्वतः भगवान शिवजी मागणी मागतात, आज ते
ते निर्गुण निराकार परब्रह्म एका हीन कुळामध्ये दीन कुळामध्ये जन्माला आलेल्या सामान्य केवटाच्या समोर हात जोडून मागणी मागायला लागलं, कारण ते निष्काम भक्तीच्या तटावरती होतं. या प्रसिद्ध प्रकरणाची सुरुवात गोस्वामी तुलसीदासांनी मांगी या शब्दापासून केली बरं का. मागी नावन केवटु आना, मागी नावन केवटु आना, मागी नावन केवट मागी नावन केवट मागी नावन केवटु आना, मागी नावन केवटु आना. मागी नावन केवट मागी नावन केवट कहीं तुम्हारा मरम मई जाना, कहीं तुम्हारा मरम मई जाना, कहीं तुम्हारा मरम जाना, कहीं तुम्हारा मरम जाना. मागी नावन केवटवाना, मागी नावन केवटवाना. नावन केवट मागी नावन केवट श्री रामचंद्र भगवान की जय. अरे ज्याच्याकडे अंगिरा भरद्वाज सरदपाण यासारख्या थोर थोर ऋषीगण मंडळीने मागणी मागावी, आज ते एका हीन कुळामध्ये दीन कुळामध्ये जन्माला आलेले केवटाच्या समोर हात जोडून मागणी मागायला लागलं. मी काय सांगत होतो, अरे पातिव्रत्याची ही शक्ती निष्काम भक्तीच्या आचरणाच्या माध्यमातूनच प्राप्त होत असते बरं का. म्हणून निष्काम भक्तीच्या तटावरती जो असतो त्याला मागायची काही गरज उरत नाही, उलट तो भगवान परमात्मा त्याच्याकडे मागणी मागतो. आज काय अपार परम भाग्य. ऐका, मूर्तिमंत तीनही देव सगुण मूर्तिमंत साकार स्वरूपामध्ये या मृत्यूलोकामध्ये प्रगट झाले आणि त्या अनुसया मातेच्या समोर हात जोडून विनंती करू लागले, माते भिक्षाम देही. महाराज तेवढ्यामध्ये सुंदर प्रकारचं फळ फलावर जेवढे काही म्हणून होते महाराज ते एका ताटामध्ये भरले. भरल्याच्या नंतर ती अनुसया माता सुंदर प्रकारचं ते पात्र घेऊन बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर ते तीनही साधूच्या वेशामध्ये असणाऱ्या त्या देवतांच्या झोळीमध्ये टाकायला लागली. त्या तीनही देवांनी आपल्या झोळ्या पाठीमागं घेतल्या आणि पाठीमागं घेतल्याच्या नंतर त्या अनुसया मातेला म्हणायला लागले बरं का, अरे आम्हाला अशी भिक्षा चालत नाही, आम्हाला नग्न भिक्षा हवी आहे. कारण तिचं पातिव्रत्य हरण करायचं होतं ना, नग्न भिक्षा हवी आहे असं म्हटल्याबरोबर महाराज थाट दिशी महाराज ताट खाली पडलं. पडल्याच्या नंतर धावत पळत गेली. धावत पळत आपल्या पतिराजांच्या चरणारविंदामध्ये आपल्या नेत्राश्रूने अभिषेक केला. आत्री महामुनींनी महाराज अंतःकरणातून ध्यानातून बघितलं. बघितल्याच्या नंतर स्मितहास्य केलं आणि सांगितलं की अणुसये, अगं तू सामान्य नाही, या विश्वामध्ये तुझ्यासारखी महान पतिव्रता नाही. तुझ्या पातिव्रत्याची परीक्षा बघण्याकरता साक्षात मूर्त तीनही देव एका भिकाऱ्यासारख्या साधूच्या वेशेमध्ये तुझ्या दारासमोर उभे आहेत ग. त्यांना नग्न भोजन दे, पण एक काम कर, या कमंडलू मधलं पाणी घे आणि पाणी घेतल्याच्या नंतर अभिमंत्रित करून त्यांच्या अंगावर शिंपड. शिंपडल्याबरोबर ते तीन लहान लहान अर्भक बालक होतील आणि बालक जर झाले तर तू नग्न अवस्थेमध्ये जरी त्या बालकांच्या समोर गेली तर परपुरुषाच्या समोर नग्न अवस्थेमध्ये जाण्याचा दोष तुझ्याकडून घडणार नाही, कारण त्यांच्या ठिकाणी विकारच उत्पन्न झालेले नसणार आहेत. महाराज त्या कमंडलूतलं पाणी घेतलं. ऐका, पाणी घेतल्याच्या नंतर बाहेर आली. त्या तीनही देवांच्या अंगावरती अभिमंत्रित करून ते पाणी शिंपडलं. त्याचा परिणाम ते तीनही देव लहान लहान असे 1-1, 2-2, 3-3 महिन्याची बालक झाले बरं का. बालक झाल्याच्या नंतर पटापटापटा असे उचलले. जे भरजरी वस्त्र घालून आलेले होते ते सगळे कपडे काढले. ऐका, नग्न भिक्षा अनुसया मातेकडे बघत होते, पण आता नग्न कोण झालेत? हे तीनही देव झालेत बरं का. तिच्या पातिव्रत्याची शक्ती तुम्हाला सांगतो. हे तीनही देव नग्न अवस्थेमध्ये नाहूद हो घातले. सुंदर प्रकारचं तीनही देव पाळण्यामध्ये टाकले. पाळण्यामध्ये टाकल्याच्या नंतर नग्न अवस्थेमध्ये दुधाची खीर बनवली आणि तो दुधाचा काला मारा संपूर्ण तीनही देवांना तिने मुखामध्ये भरवला. आता मुखामध्ये भरवल्याच्या नंतर किती दिवस झाले? बघता बघता 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले.
इकडं तीनही देवांच्या बायका तिथं वैकुंठामध्ये, पुन्हा परत ब्रह्मपुरीमध्ये, कैलास पर्वतावरती त्या पुन्हा एकत्रित आल्या. आणि ते म्हणे का ग आमचे हे तुमच्याकडे आले का? ते म्हणे नाही नाही, आमचेच यांचा पत्ता नाही तर तुमचे कुठं इथं येतील. हा नेमकं कुठं गेले? काही नाही म्हणे, आपण त्या अनुसयाचं पातिव्रत्य हरण करण्याकरता पाठवलं होतं म्हणे. एखाद्या वेळेस तिकडच गेले असतील. महाराज नारदांना बोलवलं आणि सांगितलं, नारदा अरे काडी लावून गेला, आमचे नवरे पाहिले का, देव पाहिले का आमचे? नारदांनी सांगितलं नाही, तुम्ही कुठं पाठवले होते? म्हणे त्या अनुसयाचं पातिव्रत्य हरण करण्याकरता पाठवले होते. मग एक काम करा म्हणे, तिच्या घरी असले तर बघून या. त्या अनुसया मातेच्या पातिव्रत्याची शक्ती आहे का? अरे साक्षात मूर्तिमंत तीनही देव भिकाऱ्यासारखे एका साधूचा वेश धारण करून हात पसरायला लागले अनुसया मातेच्या समोर. यामध्ये मोठं नवल नाही. त्या तीनही देवांच्या साक्षात बायका सावित्री, पार्वती आणि साक्षात लक्ष्मी की ज्या लक्ष्मी करता हे संपूर्ण जगत त्रस्त आहे महाराज. हा पैसा कमवण्यामध्ये, धन कमवण्यामध्ये, लक्ष्मी कमवण्यामध्ये आज ती साक्षात लक्ष्मी सुद्धा त्या अनुसया मातेच्या समोर हात जोडून उभा राहिली तिच्या दरवाजामध्ये. आणि त्या तीनही देवांच्या बायका म्हणू लागल्या, अनुसया माते आमचे तिन्ही देव आले का म्हणे तुमच्याकडे, आमचे पतिराज? अनुसयाने सांगितलं, तुमचे देव पाहिले नाही, पण माझ्याकडे 3 साधू आलते आणि ते साधू लहान लहान बालक होऊन मी पाळण्यामध्ये टाकलेत. नेमकं नाहू धुवून घालून उघडे बम असे टाकलेले होते बरं का. कुठं? त्या पाळण्यामध्ये. नेमका दुधाचा काला भरवलेला होता, ढेरीवरती नाही देवाच्या सांडलेला होता, माशा तिथं बसलेल्या होत्या त्या काल्यावरती. आणि ते तीनही देव शेजारी असे त्या पाळण्यामध्ये टाकलेले होते. ऐका, ती अनुसया माता म्हणू लागली, ते 3 देव होते का कोण होते मला माहिती नाही, 3 साधू होते, ते लहान लहान बालक करून मी टाकलेत म्हणे पाळण्यामध्ये. तुमचे नवरे असतील तर आपले आपले घेऊन जा म्हणे. महाराज त्या तीनही देवांच्या बायका त्या पाळण्याकडे निघाल्या. हे उघडे बम, कुठल्याही प्रकारचं वस्त्र नव्हतं, दिगंबर अवस्थेमध्ये टाकलेले होते. जसे जसे आपल्या बायका जवळ यायला लागले ना, तसे तसे ते पाळण्यामध्ये पालथे पडले बरं का. आता पालथे पडले, लाजायला लागले ना. पाळण्याच्या त्या सांदीमधून पाहिलं आपल्या तीनही देवांच्या बायका आल्या, लाजायला लागले. पालथे पडले. पालथे पडल्याच्या नंतर त्या तीनही देवांच्या बायकाने त्या पाळण्यामध्ये डोकावून पाहिलं. ऐका, तीनही देवांच्या बायकाने त्या पाळण्यामध्ये डोकावून पाहिलं. डोकावून पाहिल्याच्या नंतर त्या तिघांचंही ठाण, मान, गुण, लक्षण, स्वरूप सारखं दिसलं बरं का. आता आपला म्हणून जर दुसराच उचलला तर परपुरुषाला स्पर्श करण्याचा दोष घडला ना, आपलं पातिव्रत्य नष्ट होईल. कोणाचं पातिव्रत्य नष्ट करण्याकरता पाठवले होते महाराज? अनुसयाचं. पण आता यांचं पातिव्रत्य धोक्यामध्ये आलतं. पुन्हा परत अनुसया मातेच्या समोर गेले, हात जोडून विनंती केली, माते आमचे पतिराज आम्हाला तुम्ही आम्हाला काय करा, पुन्हा परत प्राप्त करून द्या. महाराज अनुसया मातेला दया आली. दया आल्याच्या नंतर पुन्हा परत कमंडलू मधलं पाणी घेतलं आणि पाणी घेतल्याच्या नंतर अभिमंत्रित करून पुन्हा परत पाळण्यामध्ये तीनही देवांवरती शिंपडलं. शिंपडल्याबरोबर आपल्या मूळ स्वरूपामध्ये तीनही सुंदर प्रकारची देवता तिथं प्रगट झाले. प्रगट झाल्याच्या नंतर आता ह्या बायका महाराज राहायला तयार नव्हत्या. त्यांनी आपापले नवरे पकडले आणि त्या तीनही देवांना आपापल्या बायका घेऊन निघाल्याच्या नंतर अनुसया माता म्हणू लागली, तुम्हाला काही कळतं का नाही म्हणे? हा ओ देवा, अहो चालले कुठं? अहो तो पाळणा रिकामा राहिलाय, त्या पाळण्याची काहीतरी व्यवस्था करा ना. असं म्हटल्याबरोबर ऐका, ते मूर्तिमंत तीनही देव एकत्रित आले आणि एकत्रित आल्याच्या नंतर त्या अनुसयाच्या पातिव्रत्याची शक्ती आणि तिच्या इच्छा खातर त्या तीनही देवांनी सुंदर प्रकारचं भगवान दत्तात्रयाच्या स्वरूपामध्ये या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण केला. विठ्ठल हो, हरी अवतार विश्वतारा भया, हरी अवतार विश्वतारा भया, अवतार विश्वतारा भया, अवतार विश्वतारा भया, रात्रीची अनुसया करो धर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. हो, सर्वांनी एकदा प्रेमाने संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करायचंय. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.
विठोबार कुमाई 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 हो मी सांगेल त्यावेळेस सर्वांनी पुष्पवृष्टी करायची बरं का, सर्वांनी पुष्पवृष्टी करायची. तसा अभंग हा नंतर कीर्तन झाल्याच्या नंतर भगवान दत्तात्रयाच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने घेतल्याच जाईल. पण मी ज्या वेळेस सांगेल त्यावेळेस सर्वांनी पुष्पवृष्टी करायची. एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले, निर्गुण निराकार आकारले, निर्गुण निराकार आकारले. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव